कविप्रविष्य यूट्यूब चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत. सामाजिक प्रश्नाचा एक व्हिडिओ तुमच्या मनापर्यंत. आपण तरुणपणी मस्त हल्लागुल्ला करतो, मौज मजा करतो. ज्या काही जबाबदाऱ्या पार पाडायच्या त्या यथोचितरित्या पार पाडतो आणि जसा जसा सीनियर सिटीजन होण्याकडे आपला कल जातो तसा तसा काही लोकांना काही व्याधी नक्की होऊ लागतात. त्यातल्या त्यात अबाव 75 अल्झायमर म्हणजेच विस्मरणाचा रोग हा ज्यांना होतो त्यांची अवस्था खरंच बिकट होते. आणि मग याला बोललेलं लक्षात राहत नाही, याला काही गोष्टी लक्षातच राहत नाहीत असा समज करत परिवारातले सदस्यसुद्धा त्यांना बाजूला ठेवतात. मग एकटं पडण्याचा अजून परिणाम होतो शरीरावर. डिप्रेशनमध्ये जाऊ शकतात अशी लोक. मग हा अल्झायमर हा प्रकार काय? पहा, तुम्हा आम्हाला कधीकधी एखादी गोष्ट आठवत नाही. एखादी व्यक्ती अचानक 5-7 महिन्यानंतर भेटली तर तिचं नाव आठवत नाही. काही गोष्टी आपल्या मेंदूतनं पूर्णपणे निघून गेल्या की काय असं आपल्याला वाटत राहतं. हे काहीही नसतं, ही कदाचित अल्झायमरची सुरुवात असू शकते. आणि मग हळूहळू तो अल्झायमर प्रत्येकालाच त्या व्यक्तीमध्ये दिसायला लागतो. अजून तरी ठोस असं कुठलं औषध या अल्झायमरमधून बाहेर येण्यासाठी अस्तित्वात नाही आहे. म्हणजेच एकदा अल्झायमर जर झाला तर शेवटच्या श्वासापर्यंत त्या व्यक्तीला त्या अल्झायमरच्या सोबतच जगावं लागतं. याचाच अर्थ त्याच्या नशिबी एकलकोंडेपणा येऊ शकतो. समजूतदार परिवार असेल तर त्या व्यक्तीला समजून घेतील, परंतु माझ्या तर पाहण्यात असं आलेलं आहे की परिवारातले सदस्य किती का समजूतदार असेना, शेवटी ते सुद्धा कंटाळून जातात. आणि मग परिणामतः त्या व्यक्तीचं कोणी ऐकायला येत नाही, त्या व्यक्तीला बोलायची संधी मिळत नाही. परिणाम बस वो और उसकी तन्हाई है. म्हणजेच फक्त तो आणि त्याच्या डोक्यात असणारी विचारचक्र, त्याच्या आजाराविषयीची चिंता, एवढेच त्याचे सोबती राहतात. आणि मग तो जगायचं म्हणून जगतो असा एक हाडामासाचा गोळा त्या घरामध्ये कुठेतरी एका कोपऱ्यात खुर्चीत बसलेला आपल्याला दिसतो. म्हणूनच संशोधकांना या अल्झायमरबद्दल खूपच काळजी आणि त्याच्याविषयी काहीतरी संशोधन व्हावं म्हणून अनेक डॉक्टर्स, सायंटिस्ट लोक धडपडत आहेत. या धडपडीचा एक भाग म्हणजेच 841 लोकांवरती त्यांचे रक्ताचे नमुने घेऊन सर्वे केला गेला. त्यानंतर त्यांना काही जुजबी प्रश्नावली पण विचारण्यात आली. पण हे सगळं करत असताना त्यांच्यासोबत या 841मध्ये काही अगदी थोडासा स्मृतिभ्रंश झालेली व्यक्ती, त्यामध्ये पुरुष आणि स्त्रिया, आणि काही व्यक्ती अशा होत्या की ज्या खरोखर अल्झायमरग्रस्त आहेत. आणि साधारणतः 300 ते 350 लोक हे संपूर्णपणे निरोगी असलेले, असा हा तिन्ही गोष्टींचा सर्वे केला गेला. तिन्ही प्रकारातले रक्ताचे नमुने तपासले गेले. तेव्हा एक धक्कादायक बातमी आत्ता संशोधकांना सापडली. ती म्हणजे सर्वज्ञात आहे की महिलांमध्ये
विस्मरणाचा रोग जास्त असतो. त्याचं कारण असं की जसजशी महिला वृद्धत्वाकडे वळते तसतसं तिला काही गोष्टी आठवत नाहीत हे जाणवायला लागतं. एखादी गोष्ट कुठे ठेवली त्याचं विस्मरण होण्यास सुरुवात होते. एज 65 अँड अबाव. ह्या गोष्टी जी काही त्यांच्या शरीरातून संप्रेरकं बाहेर पडतात, जो काही त्यांच्या रजोनिवृत्तीनंतर त्यांच्या शरीरामध्ये बदल घडतो, त्याचासुद्धा परिणाम असू शकतो. परंतु अल्झायमरची जर ही सुरुवात असेल अशी जर आपल्याला शंका आली तर आपल्या घरातल्या आपल्या आईच्या विषयी आपल्या मनामध्ये ही काळजी निर्माण झाली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातनं मग तिच्या खाण्यापिण्यात आपण काय देऊ शकतो का, या अल्झायमरवरती नक्की नॅचरोपॅथीचा काही इलाज आहे का, किंवा रोजच्या जीवनामध्ये आपण जे खातो पितो त्याच्यातल्या बदलांनीसुद्धा काही फायदा होऊ शकतो का. मेंदूतल्या पेशी कार्यरत राहण्यासाठी मेंदूतला जो काही स्मरण ठेवण्याचा एक कप्पा आहे, जो काही एक तो भाग आहे पेशींचा, तो व्यवस्थित कार्यरत राहण्यासाठी आपण काही खाद्यपदार्थ आपल्या आईला देऊ शकतो का. अशा पद्धतीने मुलांनी विचार करणं फार गरजेचं आहे. कारण या संशोधनाअंती असं सिद्ध झालं आहे की ज्या महिलांना अल्झायमर आहे त्यांच्या रक्ततपासणीच्यामध्ये जे काही सिद्ध झालं त्यात असं दिसून आलं आहे की असंतृप्त चरबी यांच्या शरीरामध्ये कमी आहे. ओमेगा फॅटी ॲसिड्स. आता ओमेगा ॲसिडचं प्रमाण कमी असणं हे खाद्यपदार्थात बदल करून आपल्याला त्यामध्ये सुधारणा नक्की घडवून आणता येते. उदाहरणार्थ, जर मांसाहारी माणसं असतील तर त्यांना मासे खाल्ल्यामुळं ओमेगा 3 हे ऑइल म्हणजेच ओमेगा 3 फॅटी ॲसिडची त्यांच्यामध्ये मात्रा आपोआप शरीरामध्ये जाते. त्यापैकी रावस, बांगडा आणि तरळी हे मासे प्रसिद्ध आहेत. ओमेगा 3 ॲसिडसाठी हे 3 मासे याचं सेवन जे काही मांसाहारी लोक असतील त्यांनी अल्झायमरपासून वाचण्यासाठी नक्की सुरू करावं. अगदी आठवड्यातनं तुम्ही 1-2 वेळा या प्रकारचे मासे खाल्लेत तरी चालण्यासारखं आहे. आता शाकाहारी माणसांनी मग करायचं काय? त्यांनी मांसाहारी बनायचं का? बिलकुल नाही. असं मी मुळीच तुम्हाला सांगणार नाही आणि अशी काही नाही. शाकाहारामध्ये पण ती व्यवस्था आहे. जवस हा ओमेगा फॅटी ॲसिड्सचा एक चांगला स्रोत मानला जातो. जवस, चियाबिया आणि तिसरं म्हणजे अक्रोड. आता अक्रोड हा गरिबांना न परवडणारा पदार्थ असंही काही लोक म्हणतील. अरे पण ज्या मातेने आपल्याला सांभाळलं आहे, लहानाचं मोठं केलं आहे, तिला जर त्याची आवश्यकता असेल तर आपण स्वतःची एखादी गरज कमी करून हा पदार्थ तिला खाऊ घालू शकतो. एवढी तरी मातृप्रेमाची तुमची जी काही सीमा आहे तेवढी पाहिजे तुमच्या मेंदूमध्ये. नक्की असते आणि प्रत्येक मुलगा नक्कीच धडपडतो. घरातल्या वृद्ध माणसांना जर काही असं होत असेल तर त्यांना त्या रोगापासून वाचवण्यासाठी आपण आटोकाट प्रयत्न करतोच. हा आपला स्वभाव असतो आणि ही आपली संस्कृती आहे, ते आपलं कर्तव्य आहे. या गोष्टी कधी कोणी विसरू शकत नाही. आता अर्थात अपवादात्मक परिस्थितीत काही लोक वृद्धांकडे काहीच लक्ष देत नाहीत, त्यांना मग वृद्धाश्रमात राहण्याची वेळ येते वगैरे. त्या गोष्टी आता अपवादात्मक समाजामध्ये दिसत आहेत, त्या आपण सोडून देऊ. पण अल्झायमरसारखा रोग झाल्यानंतर मरेपर्यंत त्या रोगाच्या सोबतच जगणं हे जर टाळायचं असेल तर मात्र आपण आपल्या कुटुंबियातल्या जे कोणी वृद्ध व्यक्ती आहेत त्यांच्याकडं, त्यांना वारंवार जर हा विस्मरणाचा त्रास होत असेल तर नक्की एकदा त्यांना डॉक्टरकडे नेऊन आणणं, आणि जर अल्झायमरचं डायग्नोसिस होत असेल तर तो खाद्यपदार्थातल्या बदलांनी कसा तो बरा होईल याच्यासाठी आपण आटोकाट प्रयत्न करणं हे आपलं कर्तव्य बनतं. मित्रांनो, दिवसांदिवस या महिलांमध्ये अल्झायमरचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. कारण महिला एकतर स्वतःच्या कर्तव्यात मग्न असतात
आपल्या संसारात जे काही आपण पतीसाठी मुलांसाठी धडपडत असतो त्याच्यामध्ये त्यांनी स्वतःकडं नक्कीच दुर्लक्ष केलेलं असतं. आणि मग हे दुर्लक्ष करत राहणं स्वतःकडं याची एक शरीराला सवय होऊन जाते, मानसिकताच तशी होते. त्यामुळं स्त्रिया शक्यतो स्वतःला काय होतं आहे, काय त्रास आहे, कोणत्या त्रासातनं ती चालली आहे हे कधीही परिवारातल्या कुठल्याही सदस्याला सांगत नाहीत. त्यामुळं अधूनमधून आपण आपल्या आईला तू कशी आहेस हे विचारलं पाहिजे, असं मी 1-2 व्हिडिओमध्ये नक्की बोललो आहे. तू कशी आहेस एवढं विचारण्याला फार मोठा मला वेळ नाही किंवा काही नाही असा डिफेन्स तुम्हाला घेता येणार नाही. रोज एक 10-15 मिनटं तुम्ही तुमच्या आईवडिलांच्या सोबत बसलं पाहिजे. एकाच छताखाली राहत असेल तर नक्कीच हा वेळ तुम्ही वाढवत नेला पाहिजे. कारण ज्यांच्या चेहऱ्यावरती सुरकुत्या, ज्यांचं शरीर तुमच्यामुळं थकलं आहे, ज्यांचं शरीर हा संसार करताना, तुम्हाला लहानाचं मोठं करताना, तुम्हाला शिक्षित करून पायावर उभं करेपर्यंत किती प्रकारचे त्यांनी त्याग घेतलेले असतात, तुमच्यासाठीच ते पिचलेले असतात. तुम्हाला लहानाचं मोठं करता करता त्यांच्या डोईवरचे केस कधी काळ्याचे पांढरे होतात ह्याचे तुम्हाला पण भान पाहिजे. त्यांचा मस्त सुंदर दिसणारा, टवटवीत दिसणारे चेहरे, नंतर त्या चेहऱ्यावर सुरकुत्या कशा पडतात, त्या सुरकुत्यांचा अर्थ तुम्हाला जाणता आला पाहिजे. त्या सुरकुत्यांची जाणीव ठेवता आली पाहिजे. आशा करतो मी की प्रत्येक घरातल्या त्या माऊलीकडं, त्या घरातल्या मुलांनी मुलींनी नक्की बारकाईने लक्ष दिलं पाहिजे. जर आपली आई आता 65 ओलांडून पुढे चाललेली आहे 70कडे आणि जर तिला विस्मरणाचा त्रास होतो तर तिला फ्रिक्वेंटली 3 महिन्यातनं एकदा तरी चेकिंगला नेलं पाहिजे. तिला अल्झायमर तर होणार नाही ना, यासाठी तिच्या खाद्यपदार्थांकडं लक्ष दिलं पाहिजे. तिला व्यवस्थित डाएट पोटात जातो आहे की नाही याच्याकडं आपण प्रकर्षाने लक्ष देणं हे आपलं कर्तव्य बनतं. कारण तुमचं जेव्हा बालपण असतं तेव्हा त्यांनी स्वतःकडं काही लक्ष न देता तुमच्या बालपणामध्ये तुम्हाला कोणत्या अडचणी येऊ नयेत, तुमचा विकास व्यवस्थित व्हावा याच्यासाठी कटाक्षाने तुमच्याकडं लक्ष दिलेले तुमचे आईबाबाच असतात. त्यामुळं आता त्या परतफेडीची वेळ आहे. जेव्हा ते 65 70कडे जात आहेत, 70 80कडे जात आहेत, तेव्हा बारकाईने त्यांच्याकडे लक्ष देणं, त्यांच्यात होणाऱ्या बदलांकडे लक्ष देणं आणि त्यांना वेळोवेळी जे काही असेल ते मेडिकल चेकअप, मेडिकल ट्रीटमेंट ही देत राहणं. तरच आपल्याला असं वाटतं की या समाजातून अल्झायमर होणार नाही. अल्झायमर होण्याचं प्रमाण जे काही स्त्रियांमध्ये जास्त आहे ते हळूहळू आपण स्वतः असा बॅलन्स राखत, अशी काळजी घेत घेत नक्की कमी करू शकतो असं मला तरी वाटतं. चला, मांसाहारी लोकांना एक जाता जाता संदेश चांगला दिला मी. मच्छी खाओ और अल्झायमर भगाओ. त्यातल्या त्यात रावस, बांगडा आणि तरळी या माशांमध्ये ओमेगा 3चं, फॅटी ॲसिडचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळं नॉनव्हेज खाणाऱ्या लोकांनी नक्की आठवड्यातनं एकदा तरी ॲटलिस्ट आहारामध्ये याचा समावेश केल्यास नक्कीच आपल्याला अल्झायमरपासून लांब राहू शकतो आपण. त्या अल्झायमरची सोबत मिळत मिळत वार्धक्य आपलं जाणार नाही हे निश्चित. शाकाहारी लोकांनी जवस जर तुम्हाला जवसाची चटणी आवडत नसेल तर आज बाजारामध्ये जवस असलेल्या टॅब्लेटसुद्धा मिळतात. त्या टॅब्लेट तुम्ही डॉक्टरी सल्ल्याने चालू करू शकता, ज्याचा तुमच्या शरीरामध्ये ओमेगा 3 ॲसिड वाढण्यामध्ये मदत होईल. कारण त्याची कमतरता हे अल्झायमरचं एक कारण असू शकतं असं संशोधनाअंती जर सिद्ध झालं असेल तर मग आपण काळजी त्या दृष्टिकोनातून घेणं अत्यंत गरजेचं आहे. चला, आपला परिवार सगळा निरोगी असण्यासाठी फार गरजेचं असतं आपण एकमेकांची काळजी घेणं. त्यातल्या त्यात वृद्ध पेरेंट्स आपल्या घरामध्ये असतातच, त्यांची काळजी घेणं हे फक्त आपलंच कर्तव्य आहे. समाजामध्ये ज्यांची काळजी घेणारच कुणी नाही आहे त्या लोकांनासुद्धा आपण एक नागरिक म्हणून, एक सुज्ञ नागरिक म्हणून, ज्याला ज्ञान आहे त्यांनी अशा पद्धतीचं ज्ञान देणं फार गरजेचं आहे. ज्यांना ह्या सगळ्या गोष्टी काहीच जमत नाहीत त्यांना हा सल्ला देऊन त्यांच्यासाठी जर काही चॅरिटी म्हणून असे पदार्थ त्यांना नेऊन देता आले तर नक्की आपण समाजाच्या काहीतरी हिताचं काम करतो हे समाधानसुद्धा नक्की मिळवता येईल. हा समाज
अल्झायमर मुक्त झाला पाहिजे. अल्झायमर मुक्त जीवन सगळ्यांना जगता आलं पाहिजे. सगळ्या वृद्धांचं जगणं सुकर झालं पाहिजे. या सद्भावना प्रत्येकाच्या मनात नक्की असायला हव्यात. चला आशा करूयात अल्झायमर घराघरामध्ये जो महिलांना आज दिसून येतो आहे त्याच्यामध्ये कमतरता नक्की येत राहील. सर्व परिवारांमध्ये जे काही तरुण तरुणी आहेत, मुलं मुली आहेत, सुना आहेत, त्यांना याची जाणीव असावी आणि त्यांनी वृद्धांकडं बारकाईनं याबाबतीत लक्ष देऊन त्यांचा डाएट नक्की चांगला ठेवावा. याच विनंतीसह या व्हिडिओतनं चालतो. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसह थोड्याच वेळात. मस्त रहा, हसत रहा, पाहत रहा, ऐकत रहा कवी प्रवीश शो यूट्यूब चॅनल.